MST-CET अटेम्प्ट 1चं जे सिटी ऑफ इंटिमेशन आहे ते रिलीज झालेलं आहे. त्याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर हे 2 पेजेसचं आपलं सिटी ऑफ इंटिमेशन आहे. त्या 2 पेजेसबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर सिटी ऑफ इंटिमेशनमध्ये आपल्याला ज्यांनी गव्हर्नमेंटनं जे नोटीस काढले त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जी नवीन एक्झाम डेट्स आहेत PCM ग्रुपसाठी ती 11 एप्रिल ते 20 एप्रिलमध्ये होणार आहे आणि सिटी ऑफ इंटिमेशन जे आपल्या आलेले आहे ते 5 एप्रिल 2026ला. त्याचबरोबर जे ॲडमिट कार्ड आहे, फायनल ॲडमिट कार्ड जे आहे ते तुमचं 7 एप्रिल 2026ला तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांच्या एक्झाम जर मॅच होत असेल, जसे की बीट्स असेल, NDA असेल, UPSCच्या काही एक्झाम मॅच होत असतील तर तुम्ही CET सेलला प्रॉपर मेल करून तुमचे एक्झाम डेट चेंज करून घेऊ शकता. त्यानंतर हे सिटी ऑफ इंटिमेशन दिलेलं आहे. तर सिटी ऑफ इंटिमेशनबद्दल सगळी माहिती घेऊ. तर ह्यामध्ये सुरुवातीला विद्यार्थ्याने आपले नाव चेक करायचं आहे. त्यानंतर आपलं फुल नेम चेक करायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर दिलेला आहे, बर्थ डेट दिलेले आहे, तुमचा रोल नंबर, पासवर्ड, रोल नंबर, बर्थ डेट दिलेली आहे. त्याचबरोबर CET डेटची एक्झामिनेशन डेट, तुमची एक्झाम कधी होणार आहे त्याची सुद्धा डेट दिलेली आहे. एक्झामचा टायमिंग दिलेला आहे. एक्झामचा टायमिंग जर दुपारच्या शिफ्टमध्ये 2 ते 5 असेल तर तुमचा जो रिपोर्टिंग टायमिंग आहे तो तुमचा 12:30चा आहे. तर हे विद्यार्थ्यांनी आणि गेट क्लोजिंग टायमिंग हा 1:30चा आहे. त्यात क्वेश्चन पेपर लँग्वेज, तुमचा ग्रुप कोणता आहे, मेल फिमेल, ही सर्वांची माहिती तुम्हाला या सिटी ऑफ इंटिमेशनमध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपला इथं फोटो चेक करायचा आहे. त्याचबरोबर खाली सही, त्याचबरोबर आपण एक पासपोर्ट साईज फोटो घ्यायचा आहे आणि तो खाली चिकटवायचा आहे. त्याचबरोबर त्याच्यावर तुमची साईन, जी क्रॉस साईन आहे ती करायची आहे. त्याचबरोबर कॅन्डिडेट साईन आहे ती तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये करायची आणि एक्झामला जाताना आधार कार्ड हे घेऊन जायचं आहे. तर एक्झाम ही तुमची 11 एप्रिल ते 20 एप्रिलच्या दरम्यान आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.